हॅलो फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे पालकचं गरगडं. त्यासाठी लागणार आहे पालक शिजवण्यासाठी, टोमॅटो, शेंगदाणे आणि मीठ. हे सर्व आपण पाणी टाकून, मीठ टाकून एका कढईमध्ये शिजत ठेवणार आहे. बघा तुम्ही, आता पालक व्यवस्थित शिजला गेलेला आहे, टोमॅटो नरम झालेला आहे आणि शेंगदाणेही शिजले गेले आहेत. आता आपण त्याला एका ताटात काढून घेऊया आणि छान जरा हाताने मॅश करून घेऊया. म्हणजे थोडी पालक हळूहळू अशी चुरून घेऊया. अशी चुरून पालक झाली की त्यामध्ये टाकणार आहोत आपण बेसनचं पीठ. बेसनचं पीठ 1 ते 1.5 चमचाच टाकायचं आहे, नाहीतर भाजी जास्त घट्ट होईल आणि चव छान लागणार नाही. तर मग थोडंसं बेसनचं पीठ टाकून गाठी फोडत व्यवस्थित बेसनचं पीठ पालकमध्ये मिक्स करून घेऊया. आता फोडणीसाठी लागणार आहे लसूण, जिरं, मिरची. हे खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊया. ज्या कढईत पालक शिजवला होता त्याच कढईत तेल टाकूया. लसूण, जिरं, मिरचीची पेस्ट टाकूया. छान परतून घेऊया. परतत त्याच्यामध्ये रंग छान येण्यासाठी हळद टाकूया. हळद टाकली की ते छान 1 मिनिटभर मस्तपैकी परतून घेऊया, जेणेकरून आपल्या भाजीला छान रंग येईल आणि असा घमघमाट सुगंध सुटलेला आहे. तुम्हाला काय सांगू, लसूण, जिरं, मिरचीची पेस्ट ही भाजीला अप्रतिम अशी चव आणते. आणि मग आता मी त्यात टाकणार आहे हे पालक, शेंगदाणे आणि ही भाजी जी शिजवली होती ती भाजी. बघा तुम्ही, भाजी आता घट्ट झालेली आहे. आता मी त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे ताट धुवून, आणि आपल्याला पाहिजे त्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.